नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक भिडेवाड्यातील मुलींची पहिली शाळा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। याचा इतिहास आणि स्थापना। पुणे येथील भिडेवाडा या वाड्याला महत्त्व आहे, कारण येथे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली। या शाळेची स्थापना सामाजिक सुधारणेच्या आणि स्त्री शिक्षणाच्या चळवळीचा भाग होती। सुरुवातीला शाळेत फक्त 8 विद्यार्थिनी होत्या। पुढे 1851च्या आसपास त्या ठिकाणी 3 शाळा सुरू होत्या आणि तिथे 150 पेक्षा जास्त मुली शिक्षण घेत होत्या। शाळेतील अभ्यासक्रम पाश्चात्य पद्धतीचा होता, ज्यात गणित, भूगोल, भाषा इत्यादी विषयांचा समावेश होता। भिडेवाडा हा बुधवार पेठ पुणे येथील एक ऐतिहासिक वाडा आहे। या वाड्याच्या इमारतीत शाळा सुरू केली होती। या जागेवर आजही मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण या समितीमार्फत या वाड्याचे रक्षण व त्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे। या वाड्यातील जागेचा ताबा, अतिक्रमण समस्या आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे स्मारक निर्मिती अडचणीत येत आहे। काही काळापूर्वी पुणे महापालिकेने त्या जागेचे नियंत्रण घेतले आहे। सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व। या शाळेची स्थापना स्त्री शिक्षणाच्या आरंभाची पायरी मानली जाते आणि त्यामुळे फुले दाम्पत्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाईंना विरोधाचा सामना करावा लागला होता। तिथल्या लोकसंस्कृतीतील प्रतिबंधांना तोंड द्यावे लागले। समाजातील विविध जातीच्या मुलींचीही हळूहळू शाळेत प्रवेश वाढू लागला। स्त्री शिक्षण गौरव दिवस म्हणून 1 जानेवारी साजरा करण्याचा प्रस्ताव आहे। या जागेवर राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येण्याची मागणी आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।